पायी दिंडी आलेली आहे. जवळपास 750 किलोमीटरचा प्रवास जो आहे तो या पालखीचा असतो आणि जाताना देखील पालखी पायी जाते. दरवर्षी आपण सपत्नीक केली. काय सांगाल, काय भावना? गजानन महाराजांच्या पालखीने ही आमची भूमी पावन होते. प्रतिवर्षी विठू माऊलींचं दर्शन घेण्यासाठी शेकडो किलोमीटर अंतर पार करून जे वारकरी दर्शनाला येतात त्या सगळ्यांच्या सोलापूरच्या भूमीत आज मी असेल, माननीय शिवसाहेब असतील, आम्ही असं स्वागत केलेलं आहे. आणि खरोखर गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊन आम्ही सगळे धन्य झालो. वारकऱ्यांचं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आम्ही सगळे नशिबवान आहोत. दादा, खरं तर यंदाची वारी जी आहे ती हायटेक पद्धतीची वारी असल्याचं पाहायला मिळते. प्रचंड सुविधा ज्या त्या वारकऱ्यांसाठी देण्यात आलेल्या आहेत. मागच्या वर्षीपेक्षा ही वारी जी आहे ती सरस होताना पाहायला मिळते. काय सांगाल, काय भावना? दरवर्षी प्रशासन वारी कसं चांगलं करता येईल, मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये अजून चांगलं कसं करता येईल, त्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील आहे. आणि निश्चितच वारकऱ्यांची कितीही सेवा केली ती कमी असते, पण त्यातल्या त्यात चांगल्या सुविधा कशी देता येईल त्यासाठी प्रशासन असेल, शासन असेल, आमच्या सगळ्यांचा प्रयत्न. दादा, यावर्षी जिल्ह्यात जो आहे तो म्हणावा असा पाऊस पुरेसा झाला नाही. पांडुरंगा चरणी किंवा गजानन महाराज आमच्या सगळ्यांचं पांडुरंगाच्या चरणी, गजानन महाराजांच्या चरणी हेच आहे की जे वरुण राजाने रुसवा यावेळी बळीराजावर दिलेला तो कुठेतरी कमी होऊन वरुण राजा आम्हा सगळ्यांना प्रसन्न व्हावं आणि शेतकऱ्यांना, बळीराजांना दिलासा द्यावं अशी प्रार्थना आमची विठू माऊलींच्या चरणी आणि गजानन महाराजांच्या चरणी. दादा, खरं तर आपले जे प्रतिस्पर्धी मात्र सत्तेत सहभागी असलेल्या सीताराम म्हेत्रे यांनी आपल्यावरती टीका केलेली होती की हुकुमशाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.